नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। आमच्या गावातील रामनवमीचा उत्सव कसा साजरा झाला ते आपल्यासोबत शेअर करते पहा। तर रामनवमीच्या दिवशी हे आमच्या गावातील हे राम मंदिर आहे, खूप छान सजलेलं आहे आणि 8 दिवसापासून रामाचं जे नवरात्र आहे तेव्हा भजन कीर्तन आणि पूजन असं चालू आहे। राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती फुलांनी आणि अलंकारांनी छान सजलेली आहे। मंदिरसुद्धा खूप छान सजलेलं आणि पाळणा देखील तयार आहे अगदी फुलांनी आणि चौरंगावर त्याची मांडणी केलेली आहे। फुलांनी पाळणा सजविलेला आहे। पाळण्यामध्ये रामाची मूर्ती आहे आणि राम जन्माष्टमीसाठी मंदिरामध्ये भरपूर अशी भाविकांची गर्दी झालेली आहे आणि राम जन्म सोहळ्याच्या आधी हे कीर्तन चालू आहे। तर आपण कीर्तन कीर्तन झाल्यानंतर फुलांच्या पाकळ्या उधळून रामजन्माचा पाळणा रामाचा पाळणा हलविण्यात आला आणि महिलांनी देखील पाळणा हलविला, त्याचबरोबर पुरुषांनी देखील रामाचा पाळणा हलविला आणि अनेक भाविकांची प्रचंड धूम झाली। नंतर पत्रकारांनी देखील भरपूर फोटो काढले आणि भाविकांची ही अशी गर्दी पहा। कोणी प्रसाद देत आहे, कोणी प्रसाद घेत आहे। प्रवेशद्वाराजवळ सुंठवडा हा देण्यात आलेला आहे, कोणी रामरक्षा म्हणत आहे आणि सगळे हे रामभक्त असे दर्शनासाठी आलेले आणि रामजन्माची आरती झाली, पाळणा हलवला आणि ह्या मंदिराचा कळस पहा, खूप छान सजवलेला आहे, सुंदर असं। गावातील इतर देखील रामाची मंदिरं सजवलेली आहेत भक्तांनी, मंदिरसुद्धा फुललेलं आहे आणि घरोघरीसुद्धा रामाची मूर्ती बसवून काहींनी पूजा केलेली आहे आणि पाळणा देखील सजवून पाळणा म्हटलेला आहे आणि रामजन्माचा सोहळा अत्यंत भक्तिमय, प्रसन्न, आनंदी वातावरणामध्ये साजरा केलेला आहे। आणि हे जे आहे संध्याकाळी जी रामाची भव्य यात्रा शोभायात्रा निघणार त्यासाठीच ही राममूर्ती पहा सजलेली खूप सुंदर आणि छान मोहक मूर्ती आहे। त्याआधी काहींचं फोटो देखील त्या ठिकाणी काढणं चालू आहे पूर्वी रॅली निघण्याच्या आधी। आणि हा रामजन्माचा हा उत्सव खूप मोठ्या थाटामाटात साजरा झाला। व्हिडिओ कसा वाटला? प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।